आवाज मराठी न्यूज 24। 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ओबीसी मेळाव्यासाठी ओबीसी बांधवांनी हजर राहण्याचे आवाहन। सांगली ते 11 ऑगस्ट रोजी तरुण भारत स्टेडियममध्ये होणाऱ्या ओबीसी मेळाव्यासाठी ओबीसी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य किरण बनगर व टाकळीचे सरपंच हिना नदाफ यांनी केले आहे। या मेळाव्यास ओबीसीचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार असून ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सर्व ओबीसी बांधवांनी सांगली येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। एल्गार मेळाव्यास सरपंच हिना नदाफ, सुलेमान मुजावर, किरण बनगर, रावसाहेब लोखंडे, मनोज नांद्रेकर, भूषण उपाध्ये यांच्यातर्फे 25,000ची देणगी देण्यात आली। या एल्गार मेळाव्यास ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजताई मुंडे, लक्ष्मण हाके, संजय विभूते, अरुण खरमाटे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, इक्बाल अन्सारी, नवनाथ वाघमारे, माजी महापौर इद्रिस नायकवडी, संगीता खोत, शिवाजी दुर्वे, मनसूर नदाफ उपस्थित राहणार आहेत। दिनांक 11 ऑगस्ट या रोजी ओबीसीचा महा एल्गार मेळावा होणार आहे। यासाठी आम्ही ग्रामीण भागातील टाकळी आणि सुभाषनगरचे जे ओबीसी धारक आहेत त्यांनी आम्ही या ओबीसीच्या मेळाव्यासाठी म्हणून 25,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। तर अशा पद्धतीने सर्व ओबीसींनी हा मेळावा यशस्वी होण्यासाठी आपल्या तन मन धन अर्पण करावा असं मी सर्वांना विनंती करतो। या मेळाव्याला आम्ही 25,000 रुपये देत असताना या माजी उपसरपंच सुलेमान मुजावर, तसंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज भाई उर्फ फकरुद्दीन नांद्रेकर, तसेच हिना नदाफ सरपंच, तसेच आपल्या या भागाचे ग्रामपंचायत सदस्य रुपाली रावसाहेब लोखंडे आणि मी स्वतः असं मिळून आम्ही या देशभूषण उपाध्ये सामाजिक कार्यकर्ते या ओबीसी समाजातील बांधवांनी या मेळाव्याला देणगी दिलेली आहे। तर आपण सर्व ओबीसी बांधवांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे। 11 ऑगस्ट 2024 रोजी तरुण भारत इथे हा मेळावा आयोजित केलेला आहे। तर सर्वांनी 2 वाजता सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती।